पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल। बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय। TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आणि राहुरीमध्ये अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दोघेही विक्रमी मतांनी जिंकण्याची शक्यता। नसरापूर प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांचा लाठीचार्ज। व्हिडिओ जारी करत हर्षवर्धन सपकाळांसह ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा पोलिसांवर निशाणा, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले। नसरापूर प्रकरणातील नराधमाचा न्यायालयामध्ये निर्लज्जपणा, किरकोळ मारहाणीसाठी गोवण्यात आल्याचा बनाव, तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीचे जुने गुन्हे। कोर्टाच्या आक्षेपानंतर आता पोलिसांनी रिमांड कॉपी बदलली। मुख्यमंत्री फडणवीसांचा नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी संवाद, तर लोकांचा रोष स्वाभाविक। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील, फडणवीसांचं आश्वासन। माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नका, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं राजकारण्यांना आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची सुद्धा मागणी। विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, तर उद्या अधिकृत घोषणा होणार। भाजपचे 5, सेनेचे 2, तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध। बिनविरोध निवडीवर उद्या शिक्कामोर्तब। विधान परिषदेच्या निवडीवरून दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद। पार्थ पवार पुण्यातल्या उद्योगपतीच्या मुलासाठी इच्छुक होते, मात्र वरिष्ठांच्या विरोधानंतर झिशान सिद्दीकींना परिषदेची उमेदवारी, सूत्रांची माहिती। परभणीमध्ये ठाकरेंचा खासदार संजय जाधवांना धक्का, समर्थक गंगाप्रसाद आनेरावांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करत विष्णू मुरकुटेंकडे जबाबदारी, तर यापूर्वी ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत संजय जाधवांसह समर्थक गंगाप्रसाद आनेराव हे अनुपस्थित होते। मंत्री अदिती तटकरेंना वाहतूक कोंडीचा फटका, अवजड वाहनं फेकून द्या आणि लोकांच्या गाड्या सोडा। आदिती तटकरे यांचा संताप, तर मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर जवळचा हा प्रकार।